एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीवरून एकीकडे बंजारा समाज राज्यभर मोर्चे काढतोय, दुसरीकडे बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाने विरोध केलाय। बंजारा आणि धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये यासह विविध मागण्यांकरता आदिवासी समाजाने उलगुलान मोर्चा काढलाय। मुंबईच्या वेशीवर हा मोर्चा धडकलाय। आदिवासी बांधवांचा एल्गार, गुलगुलान मोर्चा मुंबईच्या वेशीवर। बंजारा समाजाचा एसटीत समावेश नको। आदिवासी समाजाची मागणी। राज्यात सध्या आरक्षणाचा प्रश्न पेटलाय। मनोज जरांगेंना हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR सरकारनं सोपवला। त्यानंतर बंजारा समाज एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाला। राज्याच्या विविध भागात बंजारा समाजानं मोर्चे काढले। एकीकडे बंजारा समाजाचे हे मोर्चे निघालेले असताना दुसरीकडे आदिवासी समाजानं मागणीला विरोध केला। धनगर आणि बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश नको यासह विविध मागण्यांसाठी शहापूर पासून आदिवासी समाजाचा गुलगुलान मोर्चा काढण्यात आला। बंजारा आणि धनगर ही आदिवासींचे कोणते निष्कर्ष पूर्ण करत नाही, त्यामुळे या सरकारला इशारा आहे, आमच्या ताटातलं कोणाला देऊ नये। आमचं जे हक्काचं आहे ते नाही कोणाच्या बापाचं, त्यामुळे आमच्या हक्काच्या आरक्षणात कोणी गदा आणण्याचा प्रयत्न करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही। आम्ही सुद्धा या ठिकाणी 1,05,00,000 आहोत आणि जर आमच्यामध्ये कोणी घुसखोरी करीत असेल तर मुंबईच्या आजूबाजूला आम्ही आहेत। ज्या ज्या मुख्य वस्त्या आहेत मुंबईच्या त्या ठिकाणी आम्ही आहोत, मुख्य ऑफिस आहेत त्या ठिकाणी आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही सुद्धा प्रत्येक कार्यालयाला घेराव घालू। आदिवासी समाजानं हा विरोध केलेला असला तरी बंजारा समाज मात्र एसटी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी लावून धरतोय। बंजारा समाज आजही रानात वनात जंगलात राहणारा समाज आहे। आजही आम्ही सगळे जंगलामध्ये जाऊ, रानामध्ये जाऊ। आजही आमची जर पाहायला समजा अशी जर हिस्ट्री पाहिली, कारण याच आधारे सगळ्या गावोगावी बापट असो, रेणकी आयोग असो, रोहिणी असो, ह्या सगळ्यांनी हे पॉझिटिव्ह आपलं हे विचार मांडले आणि अहवाल दिला की नाही या समाजाला एसटी आरक्षणाची आवश्यकता आहे। सगळं झालेलं आहे, फक्त आम्हाला अंमलबजावणीची गरज आहे। शहापूरमधून निघालेला आदिवासींचा हा गुलगुलान मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल झाला। मुलुंड नवघर इथं मुंबई पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवलं। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। जात पडताळणी कायद्यात सुधारणा करावी, बोगस प्रमाणपत्र रद्द करावी, अनुसूचित जमातीच्या कोट्यातील हजारो रिक्त पदं भरण्यात यावी, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, आदिवासींच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी त्यांच्या नावावर कराव्यात अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। जो अधिकार संसदेला आहे तो अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून आम्हाला एका GR नुसार आदिवासीमध्ये तुम्ही आमचा समावेश करा अशी एक अतिशय असंवैधानिक बेजबाबदार मागणी करत आहेत। खरं तर निर्णयांचं फक्त राजकारण करायचं आहे। आदिवासींच्या कुठल्याही मूलभूत प्रश्नाशी, आदिवासींच्या आश्रमशाळेतले प्रश्न असो, आदिवासींची बोगसमध्ये जे काही घुसखोरी केली असो, विशेष पदभरती असो, पेसा पदभरती असो, या सगळ्यांना बाजूला करून आरक्षणाचं फक्त ज्वलंत जे काही प्रश्न आहे ज्वलन ठेवायचा आणि जे काही बाकीचे जे काही मुद्दे आहेत यांच्या सरकारचे, यांचा अजेंडा जो काही जातीय तेढ निर्माण करण्याचा आहे तो चालू ठेवायचा। हा अतिशय गलिच्छ प्रकार महाराष्ट्रात आहे। एकीकडे आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरलाय, त्यासोबत एसटी प्रवर्गात बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश नको यावरून आक्रमक पवित्रा घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।